तर मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। अनेक ठिकाणी शेतं अक्षरशः तळ्यासारखी दिसतात, तर काही ठिकाणी अजूनही शेतांमधून पाणी वाहतंय। सोयाबीनसह इतर पिकं ही पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत, सडून गेली आहेत। पाण्यात अक्षरशः पिकं कुजू लागली आहेत, त्यामुळे पदरात काहीही पडणार नाहीये, त्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले। जवळपास 90% आता पंचनामे नको, थेट मदत द्या अशी मागणी शेतकरी प्रशासनाकडे करतायत। शेतकऱ्यांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण ज्या ठिकाणी उभारलेला आहोत ती शेती आहे, ही सोयाबीनची शेती आहे आणि ही शेती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे। हे चित्र याच शेतीचं नाही तर लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन शेतकऱ्यांचं कंबरड पार या पावसानं मोडल्याची परिस्थिती आहे। त्यामुळं आता हे सगळं उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता ही अवस्था आहे शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांचे पिकं आता नासू लागलेले आहेत, हातातोंडाशी आलेला घास आता शेतकऱ्यांचा हिरावलाय, अशीच परिस्थिती आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी ही परिस्थिती का झाली, काय आहे नेमका लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पडलेला ओल्या दुष्काळाचं संकट, काय मागणी आहे शेतकऱ्यांची आणि काय आहे ही सगळी परिस्थिती पुन्हा एकदा पहा। हे पूर्णतः शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतामध्ये जिथे पाहाल तिथं पाणीच पाणी आणि या पाण्यामध्ये हे पिकं आहेत, हे पिकं आता सडू लागलेले आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही अशी परिस्थिती आहे। माझ्यासोबत शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय आहे परिस्थिती। मला सांगा काय परिस्थिती आहे शेताची, शेतीमध्ये काय पिकं आहेत? सोयाबीन आहे, पुन्हा दुसरं ते ऊस आहे, उडीद आहे, मूग आहे, पुन्हा तीळ आहे, मग तो तूर आहे। काय परिस्थिती झाली? सगळे काय गुढी इतकं पाणी आहे, काढायचे नाही, सगळं नासून चालू काही सर्व। आणि त्या नदीचं पाणी सगळं मध्ये घुसलेलं आहे पूर्ण, आणि त्यानं पूर्ण गुढी घेता आले पाणी पाण्यामध्ये पाय चालत ह्याच्यामध्ये मातीमध्ये चिखलामध्ये काय काढायची अवस्था आहे, सगळं बेकार होऊन गेले। काही शेतकऱ्याच्या पदरात काहीच नाही ह्याच्यामध्ये। आणखीन काही शेतकरी आहेत माझ्यासोबत, काय झाली शेतीची परिस्थिती आणि कुणी आलंय का पाहायला आणि काय मदत मिळायला अशी अपेक्षा? कुणीही आतापर्यंत पाहायला आलेलं नाही, पण पाण्याने एवढे अतिवृष्टी झाले की अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये ह्या सोयाबीनला साधे एक शेंग पण शिल्लक नाही, असे हाल झालेले आहे। आता पंचनामे नको, तात्काळ मदत द्या ही आमचं म्हणणं आहे। आणि शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून पूर्ण लातूर जिल्ह्याला मदत करावी व शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम करावे। एकरी 25,000 खर्च आहे, पण शासन देणारे किती? 8,500। शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही आणि शेतकऱ्यांनी जे बँकेचं कर्ज घेतलं ते फेडणार कसं? त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येण्यासारखं आहे। तरी प्रशासनाने आणि सरकारने लक्ष देऊन शासनाने मदत तात्काळ करावी। एवढं मोठं नुकसान झालंय, किती शेती होती तुमची आणि कसं नुकसान झालंय सांगा तुमचं? नदीचं पाणी गेलेलं आहे आणि सोयाबीन तर काढायची येणार नाही, सोयाबीन पार नासून गेलेला आहे आणि पाणी तर रोजच आहे, फार उद्ध्वस्त होऊन गेले समजा। उद्ध्वस्त पिकांमधनच शेतकरी आपले